नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही अधिकारी असणार आहेत त्यांचे जे काही महागाई भत्ता आहे तसेच निवृत्त अधिकारी जे काही आहेत त्यांचाही जो काही महागाई भत्ता आहे ज्यामध्ये जी काही वाढ झालेली आहे तो देय करण्यासंबंधीचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा विधी व न्याय विभाग यातर्फेचा हा आला आहे तो आपण पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की हा जो काही GR आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग यातर्फेचा आला आहे। आपण या ठिकाणी GRचा क्रमांक पाहू शकता HCT 1117 प्रत क्रमांक 10/3 असा आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता, दिनांक 5/5/2026 म्हणजे की आज आणि आत्ताच आलेला हा अत्यंत महत्त्वाचा GR आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवत आहे। चला तर जरा वेळ न घालवता आपण संपूर्ण अपडेट पाहूयात। यामध्ये आपण पाहू शकता की संचालक केंद्रीय वित्तीय व व्यय विभाग केंद्र सरकार नवी दिल्ली यांच्या क्रमांक 1/1 I/2026 E/2B दिनांक 22/4/2026 ची प्रत महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कारवाईसाठी अग्रेषित। पाहूयात संपूर्ण अपडेट। केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1/1/2026 पासून लागू करण्यात आलेली 2% म्हणजेच की 58 ते 60% महागाई भत्त्यातील वाढ व ज्ञापनातील नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू राहतील। तसेच त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दिनांक 1/1/2026 पासून 60% दराने महागाई भत्ता अनुदेय राहील। सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी। तसेच सदरील पुष्टांकन हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक हा 20260505143407-212 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा जर का क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून डायरेक्टली हा GR डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती